नमस्कार, मी सुवर्णा जोशी. जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जगभरामध्ये काय सुरू आहे बघूयात. लशीशिवायही अमेरिका कोरोना व्हायरस विरुद्ध लढा देऊ शकतं असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. ट्रम्प यांनी हॅम्पशायर इथं प्रचार रॅली केली, त्यावेळी ते बोलत होते. बिडेन यांना मत देणं म्हणजे अर्थव्यवस्थेला टाळ ठोकण्यासारखं आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. अमेरिकेत सध्या निवडणुकांचं वारं वाहत आहे आणि हॅलोवीनचीही तयारी सुरू आहे. रविवारी प्रचारादरम्यान लेवांटमधल्या मतदारांशी डोनाल्ड ट्रम्प यांनी संवाद साधला. यावेळी हॅलोवीनसाठी बाजारात आलेल्या भोपळ्यांवर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि लवकरच ईबेवर ते विक्रीसाठी असतील अशी टिप्पणी सुद्धा त्यांनी केली. याआधी न्यू हॅम्पशायरमध्ये त्यांनी प्रचार केला. अमेरिकेमध्ये सध्या हॅलोवीनची लगबग सुरू आहे. हॅलोवीनच्या शुभेच्छा देण्याकरता व्हाईट हाऊसमध्ये आलेल्या लहानग्यांचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प यांनी रविवारी स्वागत केलं. त्यांच्याशी संवाद साधला. सुपर हिरो परी अशा विविध रंगी वेशभूषांमध्ये हे सगळेजण आले होते. त्यातल्या दोघांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखाच वेश परिधान केला होता. न्यू हॅम्पशायर मेन इथला प्रचार दौरा संपवून ट्रम्प वॉशिंग्टनला परतले. डचचे खासदार गीट वाइल्डर्स यांनी तुर्कस्तानचे अध्यक्ष एर्डोगन यांना दहशतवादी संबोधल्यानं एर्डोगन यांचा संताप अनावर झाला. वंशभेदाबद्दल आवाज उठवल्यानं तुर्कस्तानला कायमच लक्ष केलं जातं असं एर्डोगन यांनी म्हटलं आहे. आम्ही नाही, फॅसिझमचे पुरस्कर्ते तुम्ही आहात, अशी टीकाही त्यांनी केली. संसदीय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी देशभरातील मतदान केंद्र उघडताच लिथुआनियाच्या नेत्यांनी मतदान केलं. देशासमोर अनेक संकटं उभी आहेत, त्यामुळे नव्या सरकारला कोरोनावर नियंत्रण मिळवणं तसंच बेरोजगारी कमी करणं अशा आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी झालेल्या पहिल्या फेरीच्या मतदानाच्या वेळी 3 विरोधी पक्षांनी एकत्रित आघाडी मिळवली होती. दुसऱ्या फेरीमध्ये लिथुआनियाच्या विधानसभेच्या सेमेसमध्ये 141 जागांपैकी 68 जागा जिंकल्या गेल्या. पहिल्या टप्प्यात कॉन्झर्वेटिव्ह होमलँड युनियन पक्षानं 23 जागा तर सत्ताधारी शेतकरी आणि ग्रीन्स पक्षानं केवळ 16 जागा जिंकल्या. गिनियाचे विरोधी पक्षनेते सेलो डॅलेन डायलो यांनी रविवारी निवडणुकीचा अधिकृत निकाल फेटाळून लावला. ज्येष्ठ नेते अल्फा कॉन्डे हे 59% मतं मिळवून राष्ट्रपती निवडणुकीमध्ये विजयी झाल्याचं निवडणूक आयोगानं घोषित केलं होतं. ते तिसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाले आहेत. परंतु विरोधी पक्षनेत्यांनी तर निवडणुकीचा निकालच फेटाळून लावला आहे. यावेळी डायलो यांनी स्वतःला विजेता देखील घोषित केलं. आपल्या 53% मत पडल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यांना केवळ 33% मतं मिळाल्याचं सांगितलंय. इजिप्तमध्ये मतदारांनी संसदीय निवडणुकीसाठी मतदान केलं. यानंतर मात्र कोरोना बाधितांच्या संख्येत किंचितशी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. शनिवारी झालेल्या मतदानाच्या तुलनेमध्ये रविवारी अधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांना मास्क वापरणं बंधनकारक होतं. तसंच कोरोनाचा फैलाव होणार नाही याची खबरदारी प्रशासनाकडूनही घेण्यात आली होती. युक्रेनमधील तिसरं सगळ्यात मोठं शहर ओदेसामध्ये स्थानिक निवडणुका घेण्यात आल्या. यावेळी शहरातील महापौरांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचाराचे आरोप असूनही विद्यमान महापौर गेन्नाडी त्रुकानोव यांनी मतदान केलं. देशातील अनेक शहरांमध्ये महापौर आणि नगरपरिषदांकरता निवडणुका घेतल्या जात आहेत. युक्रेनमध्ये रविवारी स्थानिक प्रशासकीय निवडणुका पार पडल्या. अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्यासाठी या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. 37% मतदान झाल्याची माहिती युक्रेनचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ओलेह डिडेन्को यांनी दिली. 2015 साली याच निवडणुकीमध्ये 46.6% मतदान झालं होतं. 6 नोव्हेंबरला अंतिम निकाल जाहीर होणार आहे. माजी अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को आणि माजी पंतप्रधान युलिया त्यामोशेन्को यांच्या पक्षाचे उमेदवार काही जागांवर निश्चित जिंकून येतील असा अंदाज व्यक्त होतो आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ आणि संरक्षण सचिव मार्क एस्पर हे भारत दौऱ्यावर आहेत. भारतात नवी दिल्लीमध्ये बैठक घेतली जाणार आहे, ज्यात ते सहभागी होतील. भारतानंतर पोम्पिओ आणि एस्पर हे श्रीलंका आणि मालदीव तसंच इंडोनेशिया दौऱ्यावर जाणार आहेत. 30 ऑक्टोबरपर्यंत हा दौरा असणार आहे. गेली 40 वर्ष लष्करी हुकुमशाहीमध्ये लादण्यात आलेली राज्यघटना बदलून नवी आणण्यासाठीची प्रक्रिया चिलीमध्ये सुरू झाली आहे. त्यासाठी सॅन्टियागोच्या सेंट्रल प्लाझामध्ये चिली नागरिक आपलं मत नोंदवण्यासाठी रविवारी एकत्र आले होते. आतापर्यंत पेन्शन, शिक्षण, आरोग्य सुविधांमध्ये सहन कराव्या लागलेल्या असमानतेमुळे चिलीच्या नागरिकांमध्ये असंतोष आहे. त्याविरोधात अनेकदा नागरिकांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला. राज्यघटनेमध्ये बदल करायचे असतील तर त्यासाठी विशेष अधिवेशन बोलवणं गरजेचं आहे. त्यानंतर म्हणजे 2022च्या मध्यापर्यंत नवीन राज्यघटना लागू होईल.
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली हे देशाचा जुना नकाशा पोस्ट केल्यामुळे वादात सापडले आहेत। नेपाळचं राष्ट्रीय चिन्ह ओली यांचा फोटो आणि नेपाळचा नकाशा पोस्टमध्ये होतं, परंतु यामध्ये आकाशात पिठोरागड जिल्ह्यातील कालापानी लिपुलेख लिम्पियाधुरा हा भाग दाखवलेला नव्हता। यानंतर मात्र विरोधकांनी टीकेची झोड उठवली। दरम्यान तांत्रिक कारणामुळे नकाशा चुकीचा छापला गेल्याचं सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं। फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी रविवारी फ्रेंच, इंग्रजी, अरबी भाषेत ट्विट केलं। कधीही हार मानणार नाही अशा आशयाचं ट्विट राष्ट्राध्यक्षांनी केलं। तुर्कीसोबतचे संबंध संपूर्णपणे तणावपूर्ण झालेले आहेत, राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांनी हे ट्विट करून स्पष्ट केलं। तैवानच्या राजधानीमध्ये रविवारी हजारो नागरिक एकवटल्याचं पाहायला मिळालं। सरकारविरोधी आंदोलन करणाऱ्या 12 हाँगकाँग आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। चीनी अधिकाऱ्यांनी ऑगस्टमध्ये या आंदोलनकर्त्यांना अटक केली होती। चीनी अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं तेव्हा हे 12 जण बोटीमधून तैवानला बेकायदेशीररित्या प्रवास करत होते अशी माहिती यावेळी देण्यात आली। काळे रंगाचे कपडे परिधान करून आंदोलनकर्त्यांनी 12 जणांच्या सुटकेची मागणी केली। यावेळी आंदोलनकर्त्यांच्या फलकावर सेव्ह 12 किंवा सेव्ह 12 असा मजकूर लिहिण्यात आला। चिलीमध्ये अद्यापही संघर्ष सुरू आहे। नागरिक रस्त्यावर उतरून सरकार विरोधात आंदोलन करत आहेत। यावेळी आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर हल्ला केला। दरम्यान आक्रमक झालेल्या आंदोलकांना पांगवण्याकरता पोलिसांना पाण्याचा मारा करावा लागला। तसंच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या। यावेळी रस्त्यावर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। चिलीमध्ये असमानतेविरोधात संघर्ष सुरू आहे। चिलीमध्ये राज्यघटनेत बदल करण्याकरता मतं मागवली जात आहेत। यासाठी चिलीच्या अध्यक्षांनी मतदान केलं। याआधी झालेल्या अशाच मतदानावेळी 66-30 इतक्या प्रमाणामध्ये मतदान झालं होतं। एप्रिलमध्ये हे मतदान होणार होतं, पण कोरोना संकट आल्यामुळे हे रविवारी घेण्यात आलं। कोरोना संकटात चिलीमध्ये 13,800 नागरिकांचा मृत्यू झाला। तब्बल 5 लाख नागरिक कोरोनाग्रस्त झाले। रविवारी दक्षिण इराक आणि बगदादमध्ये सरकारविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शनं करण्यात आली। यावेळी हजारो आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले होते। यावेळी आंदोलकांनी बदल घडण्याची आशा व्यक्त केली। तसंच भ्रष्टाचार थांबवण्याचंही त्यांनी आवाहन केलं। दक्षिण इराकमधील नजफ, नासिरिह आणि बसरा यांच्यासह अनेक शहरांमध्ये निदर्शनं करण्यात आली। सरकारविरोधात बेलारूसमध्ये हजारो नागरिक रस्त्यावर एकवटल्याचं पाहायला मिळाले। यावेळी त्यांनी सत्तावादी नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। सरकारविरोधात भव्य रॅली काढण्यात आली। जवळपास 2 लाख नागरिकांनी मिन्स्क इथं झालेल्या निदर्शनामध्ये सहभाग घेतला होता अशी माहिती वाईसाना मानवाधिकार केंद्राने दिली। लाल सफेद रंगाचा झेंडा घेऊन आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली। बेलारूसमधल्या इतर शहरांमध्ये जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं अशी माहिती यावेळी दिली गेली। विकसित देशांनी संसाधनांची कमतरता असलेल्या देशांमधील आरोग्य यंत्रणेला मदत करायला हवी अशी भावना संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केली। ते रविवारी जागतिक आरोग्य शिखर परिषदेमध्ये बोलत होते। ही परिषद ऑनलाईन पार पडली। यावेळी जागतिक संकटाशी लढण्याकरता सगळ्या देशांमध्ये एकतेची भावना असणं आवश्यक आहे। ही भावना निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी सगळ्या देशांना केलं। आपण पाहिलेलं सगळ्यात मोठं संकट असल्याचे अँटोनियो यावेळी म्हणाले। नो वन इज सेफ अंटिल वी आर ऑल सेफ फ्रॉम इट असं त्यांनी म्हटलं आहे। ब्रिटिश सरकार 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी कमी करण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे। घरगुती संपर्कात आलेल्या किंवा अति धोकादायक कोरोनाबाधित देशांमधून 7 ते 10 दिवसांमध्ये परतणाऱ्या नागरिकांकरता क्वारंटाईन कालावधी कमी करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। मोठ्या क्वारंटाईन कालावधीमुळे नागरिक चाचण्या करण्यास घाबरत असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली। शालेय सुट्टी दरम्यान गरीब मुलांना मोफत जेवण न देण्याचा निर्णय ब्रिटिश सरकारनं घेतला आहे, परंतु सरकारच्या या निर्णयाला कडाडून विरोध केला जातोय। सरकारनं कोरोना संकट काळामध्ये हा निर्णय घेतल्यानं सर्वत्र संताप व्यक्त होतोय। कोरोनामुळे अनेक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे। त्यात या निर्णयाची भर पडल्यामुळे अनेकांच्या चिंतेत वाढ झाली आहे। जवळपास 4 दशलक्ष मुलं ही गरिबाचं जीवन जगत आहेत, तर 1/3 मुलं ही शाळेत मिळणाऱ्या जेवणावर अवलंबून असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे। कोरोनावर नियंत्रण मिळवण्याकरता इटली सरकारनं रविवारी महिन्याभराकरता नवीन निर्बंध लागू केले आहेत। नव्या नियमांमध्ये मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आले। तसंच व्यायामशाळा, स्विमिंग पूल आणि चित्रपटगृह बंद ठेवण्यात आले आहेत। इतकंच नाही तर रेस्टॉरंट्समध्ये एकाच टेबलावर 4 जणांना बसण्यास मनाई करण्यात आली आहे। तसंच कुटुंबातील सदस्यांना मात्र ही परवानगी असणार आहे, यावेळी स्पष्ट केलं गेलं। रविवारी इटलीमध्ये कोरोनाचे नवे निर्बंध लागू करण्यात आले। यावेळी रेस्टॉरंट्ससाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत। दरम्यान सरकारच्या निर्बंधांमुळे रेस्टॉरंट क्षेत्राला मोठा कालावधीसाठी फटका बसू शकतो अशी संतप्त प्रतिक्रिया मिलानमधील रेस्टॉरंट मालकांनी दिली आहे। रेस्टॉरंट दररोज संध्याकाळी 6 वाजता बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्यामुळे आधीच लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसानीत असणारे रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे। सरकारच्या नव्या निर्बंधांविरोधात रेस्टॉरंट आणि बार मालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे।
स्पेन सरकारनं लागू केलेल्या नव्या निर्बंधांचं बार्सेलोनामधल्या नागरिकांनी स्वागत केल्याचं पाहायला मिळतंय। स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध लागू केले आहेत। तर कॅन्चिलोनामध्ये रात्री 10 वाजल्यापासून कर्फ्यू सुरू होणार आहे। अर्थव्यवस्थेला आणखी धक्का बसू नये म्हणून अधिकाऱ्यांकडून संपूर्ण शटडाऊन करण्यात येत नाहीये। फ्रान्समध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्याकरता पुन्हा अनेक भागांमध्ये कर्फ्यू वाढवण्यात आलाय। फ्रान्समधील 54 भागांमध्ये कर्फ्यू वाढवला गेलाय। 17 ऑक्टोबरपासून ग्रेटर पॅरिस आणि फ्रान्समधील काही भागात रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात आलाय। देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे व्हेनेझुएलामधील चर्च तब्बल 7 महिन्यांपासून बंद आहेत। दरम्यान व्हेनेझुएलामधल्या एका चर्चमध्ये ड्राईव्ह इन मासचं आयोजन करण्यात आलं होतं। चर्चच्या पार्किंग क्षेत्रामध्ये नागरिकांकरता मासचं आयोजन करण्यात आलं होतं। रविवारी पर्शियन्स नागरिकांनी कारमध्ये बसूनच मास सहभाग घेतला। यावेळी नागरिकांकडून नियमांचं पालन करण्यात आलं होतं। चर्चच्या पार्किंगमध्ये येणाऱ्या नागरिकांसाठी सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती। ब्रिटनच्या सैन्याला इंग्लिश खाडीत तेलाच्या टँकरवर पुन्हा ताबा मिळवण्यात यश आलं आहे। इंग्लिश खाडीत हा टँकर आहे। साऊथ हॅम्प्टनच्या बंदराकडे जात असताना रविवारी सकाळी लिबियाचा अँड्रोमेडा टँकरवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न त्यामुळे हाणून पडला। टँकरवरचे सगळे क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत। काळ्या समुद्रामध्ये ऊर्जा संशोधन करण्यासाठी तिसरे ड्रिलिंग जहाज तुर्की पाठवणार आहे। तुर्कीच्या योजनेनं यंदा युरोपियन देशाच्या वादग्रस्त भूमध्य समुद्रामध्ये युरेशियन देशाच्या हालचालींनंतर ग्रीसची तणाव आणखी वाढला आहे। तुर्की कानूनीला गॅस आणि तेल ड्रिलिंग मोहिमा काळ्या समुद्रामध्ये सुरू करत आहे। त्यासाठी तयारी करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे। मेक्सिकोमध्ये मेथमॅफेटाईन आणि फेंटेनेल लॅब सील करण्यात आली आहे। पोलीस आणि सैन्यानं लॅबवर संयुक्त कारवाई केली आहे। यावेळी मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। इतकंच नाही तर या कारवाईमध्ये धक्कादायक बाब समोर आल्याची माहितीही देण्यात आली। एकाच वेळी 5000 किलो कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याची क्षमता या लॅबमध्ये असल्याचं फेडरल अटॉर्नी जनरल ऑफिसच्या फिलिप डी जिसस गेलोरेज यांनी सांगितलं। तसंच इतक्या मोठ्या प्रमाणातील ड्रग्जवर आतापर्यंत कधीही कारवाई केली गेली नव्हती असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। दरम्यान देशभर छापे टाकून या प्रकरणातील संबंधितांना ताब्यात घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। साओ पाउलो सरकारच्या राज्यातून वाहणारी पिनहिरोस नदी स्वच्छ करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जातोय। पिनहिरोस नदीला ब्राझीलमधील सर्वाधिक प्रदूषित नदी मानलं जातं। घरगुती सांडपाण्यामुळे ही नदी आणखीनच प्रदूषित होत आहे। त्यामुळे सरकारी योजनेच्या माध्यमातून सांडपाण्याची व्यवस्था करण्यात येत आहे। तसंच नदीमधील सगळा कचरा लवकरच हटवण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन ली कुन ही यांचं रविवारी निधन झालं। ते 78 वर्षांचे होते। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली। ली कुन ही यांनी सॅमसंग कंपनीला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं होतं। ली यांना 2014 रोजी हृदयविकाराचा झटका आला। त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते। त्यानंतर त्यांचा मुलगा ली जाय योंग यांनी कंपनी सांभाळली। दक्षिण कोरियामध्ये असणारं अस्वल फार्म बंद करण्याची मागणी प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी केली आहे। पिंजऱ्यात बंद असलेल्या अस्वलांना शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं। या अस्वलांच्या शरीरावर जखम असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। दक्षिण कोरियातील डांगजीत या शहरामध्ये हे फार्म असून यामध्ये जवळपास 400 अस्वलं असल्याची माहिती दिली। पुढल्या वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांवर कोरोनाचा सावट कायम आहे। दरम्यान टोकियोनं आता अधिकृतपणे स्विमिंग पूलचं ठिकाण सुरू केलं आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टोकियोमध्ये प्रशासनाला पूर्ण खबरदारी घ्यावी लागणार आहे। त्यामुळे क्रीडा स्पर्धांदरम्यान कोरोनाचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान प्रशासन आणि आयोजकांवर असणार आहे। 23 जुलै 2021ला टोकियो ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे।